त्या दर्पण घ्या गुरु हाती। आपलं स्वरूप जर ओळखायचं असेल आणि भगवंत स्वरूप जर आपल्याला व्हायचं असेल तर ते दर्पण कोणा हाती द्यायचं? गुरूंच्या हाती। गुरु म्हणतील तसं वागायचं, गुरु म्हणतील तसं ऐकायचं, गुरु म्हणेल तसंच वागायचं। त्याने काय होतं? गुरुपदाची प्राप्ती होते। संत एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी, तुम्हा आम्हाला कोण आहेत ते माहित नाही आणि ही लोकांना माहित नाही की जनार्दन स्वामी कोण। जनार्दन स्वामी हे एका किल्ल्याचे सुभेदार होते, पण एकनाथ महाराजांचे आई वडील लहानपणीच गेले असता। त्यांच्या आजीला त्यांची फार काळजी वाटत असे। आता ह्याच्यानंतर ह्या नाथाचं काय होणार? हा कुठे जाणार? कसा वागणार? माझ्या पलीकडे तर याचं कोणी नाहीये। मग त्यांना आजीने सांगितले, तू दररोज जा आणि गंगेची मात्र तपश्चर्या कर। नित्यनेमाने नाथ महाराज सकाळी उठे, गंगेला जाऊन दररोज प्रार्थना करी, गंगेबाई मला माझे गुरुपर्यंत पोहोचव, मला अनन्य व्हायचंय, मला माझ्या पुढे परमार्थाची वाटचाल दाखव। हे म्हणत असताना नाथ महाराज अनन्य भावाने शरण गेले गंगेमाईला, पण हे काही पुरे होईना। मग आजीने सांगितले, तू कुठेतरी चुकतोय बरं का, कारण अजूनही तुझी प्रार्थना गंगेमाईपर्यंत गेलेली नाहीये। गंगामाईने जर गेली असती तर पोहोचली असती तर गंगामाईने तुला उत्तर नक्कीच दिले असते। नाथ महाराजांनी अहोरात्र तपश्चर्या केली, सारखी गंगेकडे गेले, दिन रात्र जेवण सोडलं, जीवन त्यांच्या चरणी अर्पण केलं। तेव्हा पुढे दृष्टांत स्वप्नामध्ये नाथ महाराजांना झाला, नाथा तुला जावं लागेल दौलताबादला, जे इथून 40 किलोमीटर आहे, म्हणजेच पैसा आहे असं म्हणतात। 40 परी चालत गेल्यानंतर तुला तिथे दौलताबाद मध्ये तुला स्वामी भेटतील, जनार्दन स्वामी भेटतील। हे ऐकल्यानंतर त्यांना तर कळले की जनार्दन स्वामी भेटतील। आता स्वामी म्हटल्यानंतर तुम्हा आम्हाला विचार येतो, स्वामी म्हणजे भगवे वस्त्र घातलेला, कमंडलू हातामध्ये भरलेला, भगवा वस्त्र नेसून तो मात्र जगाला उपदेश करत चाललेला। स्वतःची काही कमाई नाही, स्वतःची काही प्रॉपर्टी नाही, बिचारा काही जेवण करत नाही, स्वतःचे काही घरदार नाही, असं आपल्याला वाटतं तो स्वामी। म्हणून एकनाथ महाराज काय उठले, आजीला सांगितलं असतं तर जाऊ दिलं नसतं, म्हणून पत्र लिहिले, मी आता मला गंगामाईने आत्मस्वरूपाचे दर्शन करण्यासाठी गुरुच्या भेटीसाठी पाठवले। मी आता गुरु भेटीसाठी दौलताबादला जाणार आहे। गुरु भेटले की मी नित्य तुला कळवेल म्हटल्यानंतर आजी निश्चिंत झाली। पण तिथे गेल्यानंतर अवघे 10 वर्षाचे नाथ महाराज कुठे फिरतायत, काय करतात त्यांनाही काही समजेना। अगदी संन्यासी लोकांच्या वाड्यावरती जाऊन पाहिले, गोसाव्यांच्या तिथे जाऊन पाहिले, सगळीकडे पाहिले, पण तसे म्हणाले असे गुरु काही त्यांना कुठेही मिळाले नाही। मग त्यानंतर त्यांनी विचार केला की मी कुठेतरी चुकलोय, माझा दृष्टांत कधी चुकलाय, कदाचित मी एवढी प्रार्थना करत होतो म्हणूनच मला फक्त भास झाला। म्हणून ते उपाशी अनवाणी त्या किल्ल्याच्या भोवती फिरून तिथेच झोपले असताना त्यांना गंगामाई, आतापर्यंत ऐकले होते म्हणे मी लोक माणसं खोटे बोलतात, आता तर देव पण खोटं बोलायला लागलं, हे तर मात्र माझ्या स्वप्नात येऊनही सिद्ध झाले। असे म्हणत असताना फार थकलेल्या नाथांना मात्र तिथे डुकला लागला। नाथ झोपले असताना त्यांना दृष्टांत झाला, बाळा देव काही कधी खोटं बोलत नाही, कधी कुणालाही खोटं उत्तर देत नाही, मनुष्यासारखा तो मागणारा नाहीये। आम्हाला काही नको, तुझे भक्ती पूर्णत्वाला नेणं, तुझ्या हातून खूप मोठं जगाचं कार्य घडायचं आहे। तुला भेटेल तो स्वामी, तुला किल्ल्या माझी जावे लागेल, तो सुभेदार आहे, तो त्या किल्ल्याचा सुभेदार आहे, तो कुणी कमंडल घेऊन भगव